नैना प्रकल्प बंद करण्यासाठी तुरमाळे पनवेल येथे दिनांक 6 डिसेंबर रोजी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज 13 डिसेंबर रोजी 60वा दिवस. नैना प्रकल्प बाधित 10 शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्यासोबत तालुक्यातील सर्व गावातून लोक पाठिंब्यासाठी येत आहेत. यावेळी उपोषणकर्ते अनिल नामदेव ढवळे, दमयंती भगत, जयराम कडू, मधुकर पाटील, समीर पारधी, रवींद्र गायकर, त्याचबरोबर सुजित पाटील, रुपेश मुंबईकर, नरेश भगत, कमलाकर भगत हे या उपोषणात सामील झाले आहेत. उपोषणकर्त्यांचे वजन कमी झाले असून ब्लड प्रेशरही कमी होत चालल्याचं निदर्शनास आलं आहे. नैना प्रकल्प जो शेतकऱ्यांच्या 60% जमिनी मोफत घेत असून 40% जमिनी परतवण्यातही किंमत मोजावी लागणार आहे असा हा प्रकल्प पनवेलच्या शेतकऱ्यांच्या माती मारला असून हा प्रकल्प पनवेलमधून हद्दपार करण्यासाठी हे आमरण उपोषण चालू असल्याचं उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांनी रायगड सम्राटशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध भूमिकेचाही शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.